सोलापूर शासकीय रुग्णालयातील अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था आणि मोठमोठे खड्डे या विरोधात संभाजी ब्रिगेडने अनोखे आंदोलन करत प्रशासनाचं लक्ष वेधलं आहे। सोलापूरच्या शासकीय रुग्णालयातील अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने रुग्ण, नातेवाईक तसेच रुग्णवाहिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। या पार्श्वभूमीवर रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याच्या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने सोमवारी अनोखे आंदोलन करण्यात आले। आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मक जखमी रुग्णाला स्ट्रेचरवरून खड्डेमय रस्त्यावरून नेत प्रशासनाचे लक्ष वेधले। यावेळी शासकीय रुग्णालय प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली। रुग्णालय परिसरातील रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करून रुग्णांना सुरक्षित, सुलभ आणि खड्डेमुक्त सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। सिव्हिल मधील अंतर्गत रस्ते झालेच पाहिजे, सिव्हिल मधील अंतर्गत रस्ते झालेच पाहिजे, सिव्हिल मधील रुग्णांना चांगल्या सेवा मिळाल्याच पाहिजे, सिव्हिल मधील रुग्णांना चांगल्या सेवा मिळाल्याच पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील अंतर्गत रस्ते अत्यंत खराब झाल्या कारणाने आणि रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्या कारणामुळे त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष, रुग्णांचे जी समस्या होती, जो त्यांना त्रास सहन करत होता, त्याचं प्रतिकात्मक आंदोलन म्हणून आज आम्ही या ठिकाणी आमच्या संभाजी ब्रिगेडच्या वतीनं एका रुग्णाला जी अवस्था आहे, म्हणजे त्यांना जो त्रास होतो तो प्रशासनाला निदर्शनास आणण्यासाठी आज आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे। संभाजी ब्रिगेडचे नेते श्याम कदम यांनी रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना खड्डेमय रस्त्यांमुळे अतिरिक्त त्रास सहन करावा लागत असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला।